नमस्कार मित्रांनो, प्रशांत आयरे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मी प्रशांत आयरे. या ठिकाणी आजचा जो विषय तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे तो आहे CMS. आता CMSबद्दल आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. परंतु ह्या ठिकाणी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा. आता बघा, आजचा विषय जो आहे CMS हा घेण्यामागचं कारण काय आहे? कारण CMS हा सध्या चर्चेचा विषय होता आणि CMSची जी 2020ची जी परिषद झाली ती भारतामध्ये झालेली आहे. म्हणून ह्या ठिकाणी याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे ग्रेट इंडियन बस्टर्डबद्दल जी माहिती घेतली त्याच्यावरून हा CMS हा विषय या ठिकाणी आपल्या चर्चेत आला लक्षात. म्हणून आपण CMSवर हा व्हिडिओ तयार करणार आहोत. आता नक्की CMS काय आहे हे या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे लक्षात. आता CMS म्हणजे काय तर कन्व्हेन्शन ऑफ मायग्रेटरी पेसीस. आता त्याचं लाँग नेममध्ये जर विचार केला तर कन्व्हेन्शन ऑन दी कन्झर्वेशन ऑफ मायग्रेटरी पेसीस ऑफ वाईल्ड ॲनिमल. आता एक प्रकारचं हे इंटरनॅशनल ॲग्रीमेंट आहे लक्षात. आता ह्या ठिकाणी समोर तुम्हाला एक CMSचा सिम्बॉल पाहायला मिळतो आहे. कदाचित हा सिम्बॉलसुद्धा तुम्हाला परीक्षेला दिला जाऊ शकतो आणि ओळखायला लावतील, तेव्हा तुम्हाला तो सांगता आला पाहिजे, बरोबर. आता ही जे CMS आहे तर कन्झर्वेशन मायग्रेटरी पेसीस आणि म्हणजे कन्व्हेन्शन ऑन मायग्रेटरी पेसीस. मग कन्व्हेन्शन ऑन द कन्झर्वेशन ऑफ मायग्रेटरी पेसीस ऑफ वाईल्ड ॲनिमल्स. आता त्या ठिकाणी साईन जे झालेलं आहे ते 6 नोव्हेंबर 1979मध्ये झालेलं आहे, बरोबर. आणि त्याचं लोकेशन जे आहे बॉन, जर्मनी. मग तुम्हाला CMSचं जे हेडक्वार्टर आहे ते बॉनला आहे. हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो, याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आता बॉन जे आहे हे जर्मनीमध्ये आहे, बरोबर. आणि जर्मन हे युरोपमध्ये आहे, बरोबर. आता इफेक्टिव्ह मग 1 नोव्हेंबर 1983ला हे अंमलात आलं. 1 नोव्हेंबर 1983ला. याच्यामध्ये महत्त्वाचं काय, साईन झाल्या 6 नोव्हेंबर 1979ला. हे त्याचं लोकेशन जे आहे बॉन जर्मनीमध्ये आहे आणि अंमलात 1 नोव्हेंबर 1983मध्ये आलं. आणि एकूण पार्टीज किती आहेत, 129 पार्टीज आहेत लक्षात. द कन्व्हेन्शन ऑन दी कन्झर्वेशन ऑफ द मायग्रेटरी पेसीस ऑफ वाईल्ड ॲनिमल्स अल्सो नोन ॲज दी कन्व्हेन्शन ऑन मायग्रेटरी पेसीस ऑर दी बॉन कन्व्हेन्शन इन ॲन इंटरनॅशनल ॲग्रीमेंट. मी आत्ताच बोललो होतो की हे इंटरनॅशनल ॲग्रीमेंट आहे. त्याचं एम जर बघितलं तर कन्झर्व मायग्रेटरी पेसीस म्हणजे ज्या स्थलांतरित पेसीस आहेत, या स्थलांतरित ज्या प्रजाती आहेत त्यांचं आपण काय करायचं आहे, संवर्धन करायचं आहे. हा त्याचा मेन मोटो आहे लक्षात. आता बिटवीन देअर मायग्रेटरी रेंजेस. आता तुम्हाला काही मायग्रेटरी रेंजेससुद्धा मी दाखवणार आहे. द ॲग्रीमेंट वॉज द साईन अंडर द ऑस्पेसियस लक्षात. मग ऑस्पेसिस जे आहेत मग त्या ठिकाणी त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं ऑफ दी युनायटेड नेशन इन्व्हायरमेंटल प्रोग्राम अँड द कन्झर्ड लक्षात. मग या ठिकाणी कन्झर्ड हे संबंधित ज्या गोष्टी आहेत लक्षात विथ द कन्झर्वेशन ऑफ वाईल्ड लाईफ अँड हॅबिटॅट्स ऑन द ग्लोब स्केल. आता बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय समजून घ्यायचं आहे आपल्याला की या ठिकाणी ज्या मायग्रेटरी पेसीस आहेत वन कॉन्टिनेंट टू अनदर कॉन्टिनेंटला हे जे मायग्रेटरी पेसीस आहेत. मग त्याच्यामध्ये काही डोमेस्टिकसुद्धा मायग्रेटरी पेसीस आहेत तर काही पेसीस जे आहेत त्या वन कॉन्टिनेंट टू अनदर कॉन्टिनेंटला जात असतात. मग ह्या सगळ्यांचं या ठिकाणी कन्झर्वेशन कसं करायचं हे CMSचं मेन मोटो आहे. आणि हे एक इंटरनॅशनल ॲग्रीमेंट आहे, बरोबर. आणि या ठिकाणी हे सध्या फार चर्चेचा विषय आहे. कारण 13वी म्हणजे COP 13 म्हणजे या ठिकाणी जर बघितलं COP 13 जी झालेली आहे CMSची तर ती कुठं झालेली आहे, इंडियामध्ये झालेली आहे. म्हणून या विषयाकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे.
आता बघा, या ठिकाणी समोर तुम्हाला नकाशाच्या माध्यमातून काही गोष्टी ज्या पाहायला मिळत आहेत, बरोबर. तर आता जर बघितलं तर सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की या ठिकाणी या सगळ्या अरेंजेस आहेत, बरोबर. तर ह्या ठिकाणी ह्या पेसीस वन कॉन्टिनंट टू अनदर कॉन्टिनंट या ठिकाणी आपल्याला स्थलांतर करताना पाहायला मिळत आहेत. ओके, मग हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता वन कॉन्टिनंट टू अनदर कॉन्टिनंटला ज्या पेसीस जात आहेत, बरोबर, मग त्यांना रस्त्यांमध्ये खूप साऱ्या अडथळे प्राप्त होतात. त्याच्याबद्दलसुद्धा या सेमेसमध्ये बोललं जात असतं. आता बघा, या समोर या नकाशामध्ये जर बघितलं, इथे ह्या ठिकाणी हा जर बघितला तर साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, ग्रीनलँड आलं लक्षात. नंतर आफ्रिका कॉन्टिनंट, युरेशिया, बरोबर. त्याच्यानंतर इकडे इंडिया, बरोबर, ऑस्ट्रेलिया. म्हणजे ह्या ठिकाणी जर बघितलं, इथे आपल्याला सरळ सरळ एक गोष्ट पाहायला मिळते. आता इथं जर बघितलं, काही जे पक्षी आहेत, आलं लक्षात, काही मासे आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं, फुलपाखरं आहेत, एलिफंट्स आहेत, आलं लक्षात. मग अदर पेसीस आहेत, भरपूर काही, आलं लक्षात. मग ते यांचं जर आपण एक विचार केला की हे या ठिकाणी वन कॉन्टिनंट टू अनदर कॉन्टिनंट किंवा डोमेस्टिक, आलं लक्षात, किंवा सीमध्ये ह्या ठिकाणी ते सरळ सरळ काय करत असतात, वन प्लेस टू अनदर प्लेसला जात असतात. मग ते जात असताना खूप साऱ्या गोष्टींना त्यांना सामना करावा लागतो आहे, बरोबर. मग आता समजा जर सांगायचं झालं, आता सायबेरियन बर्ड जर इकडं आला, आलं लक्षात, मग येत असताना खूप सारे देश त्या ठिकाणी त्या रेंजमध्ये येतात, बरोबर. आणि मग त्या सगळ्यांनी मिळून एक कर्तव्य आहे, आलं लक्षात, की आपण त्यांचं कन्झर्वेशन कसं करता येईल, त्याच्यानंतर त्या पक्षींचा धोका कसं कमी करता येईल, की ह्या सगळ्या गोष्टी या सेमेसमध्ये बोलल्या जातात, आलं लक्षात. म्हणजे ही कन्व्हेन्शन मायग्रेटरी पेसीस, आलं लक्षात. मग त्याच्यावर या ठिकाणी दर 3 वर्षांनी परिषद भरवली जाते, आलं लक्षात. दर 3 वर्षाने ही कोप जे आहे ते एकत्र येतात, बरोबर. म्हणजे ही परिषद दर 3 वर्षाने होत असते. आणि ती जी 2020मधली जी परिषद आहे ती इंडियामध्ये झाली, आलं लक्षात, गांधीनगर येथे. त्याच्याबद्दल आपण समोर बोलणारच आहोत. आता बघा, एक लक्षात घ्या, या नकाशाच्या माध्यमातून एक गोष्ट तुम्हाला क्लिअर होणार आहे. आता या ठिकाणी वर्षानुवर्ष म्हणजे हजारो वर्षापासून जर बघितलं, ह्या भागाकडून ह्या भागाकडे काही पेशी स्थलांतर करतायत किंवा ह्या भागाकडून ह्या भागाकडे काही पेशी स्थलांतर करणार आहेत, बरोबर. आता या समोर चित्राच्या माध्यमातून जर बघितलं तर सरळ सरळ तुम्हाला हे हरणं इकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता या ठिकाणी जर बघितलं, आपण एक हायवे तयार केला. मग आता जर बघितलं, हायवे तयार झाल्यामुळे आता ही कार आहे, बरोबर. आता हे जर बघितलं, ह्या येणार आहेत आणि त्याच्यामध्ये ह्या हायवे तयार झाल्यामुळे आता सरळ ह्या भागामध्ये काय झालेलं आहे, हा एक अडथळा प्राप्त झाला. आणि म्हणून हे जे हे जे स्थलांतरित हरणं आहेत, म्हणजे आता हरणं जे आहेत ह्या भागाकडून ह्या भागाकडे स्थलांतर करत आहेत. मग स्थलांतर करत असताना त्यांना या ठिकाणी काही अडथळे प्राप्त झाले. मग हे जे अडथळे प्राप्त झाले, मग याच्यापासून या ठिकाणी आपण या अडथळ्यांपासून यांना मुक्त कसं करता येईल, बरोबर. किंवा या ठिकाणी अशा भागामध्ये हे हायवे आले नाही पाहिजे, हे रस्ते आले नाही पाहिजे, बरोबर. किंवा जर काही पर्यायी व्यवस्था आपल्याला जर काढता आली, मग ह्या भागामध्ये आपण काय केलं पाहिजे, असे उड्डाणपूल तयार केला पाहिजे. म्हणजे सरळ सरळ काय होतं आहे की हे जे मायग्रेटरी पेशीस आहेत, हाला, यांचा अडथळा आपल्याला कमी करता येईल. ह्या गोष्टीसुद्धा सेमेसमध्ये होत असतात. म्हणजे त्याच्यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. मग आता असे खूप सारे एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळत आहेत, आलं लक्षात. मग याच्याबद्दल सेमेसचं महत्त्व आहे. आता बघा, CMS, आता याच्यामध्ये जर बघितलं, आता हा कोप 13, आलं लक्षात. आता CMS कोप 13 हा कुठं झालेला आहे, तर CMS कोप 13 हा इंडियामध्ये झाला. मग 13 मीटिंग ऑफ दी कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज टू द CMS. आता CMS कोप 13 गांधीनगर इंडिया. मग गांधीनगर इंडिया जे आहे त्याच्यामध्ये 15 ते 22 फेब्रुवारी 2020मध्ये या ठिकाणी गांधीनगर येते. म्हणजे गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे. त्या ठिकाणी कोप 13 भरवली गेली. CMS त्या ठिकाणी CMSची कोप 13 म्हणजे कॉन्फरन्स ऑफ
पार्टीज. आलं लक्षात. तर ही गांधीनगरमध्ये झाली. हे त्याच्यासाठी आपल्याला हे महत्त्वाचं आहे. मग त्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर ती डेट जी आहे ती आहे 15 फेब्रुवारी 2020 ते 22 फेब्रुवारी 2020. आलं लक्षात. आणि जे ऑर्गनायझर जे आहेत ते CM सेक्रेटरियन, नंतर ऑर्गनायझर जे आहेत ते गव्हर्मेंट ऑफ इंडिया. हे सुद्धा आपल्याला त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याची डेट 15 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान ती CMAची COP 13 पार पडली. आणि ऑर्गनायझर जे आहेत CMS सेक्रेटरियन आणि ऑर्गनायझर जे आहेत गव्हर्मेंट ऑफ इंडिया. आलं लक्षात. आणि त्याच्यानंतर जर बघितलं ती जी सिटी आहे ती आहे गांधीनगर. आणि गांधीनगर कुठे आहे? या ठिकाणी गुजरातमध्ये आहे. आणि ती गुजरातची काय कॅपिटल आहे. बरोबर. आता तुम्हाला समोर एक इमेजच्या माध्यमातून हा जो ॲनिमल पाहायला मिळतो आहे तो जग्वार आहे. आलं लक्षात. आता जग्वार जो आहे हा कॅट फॅमिलीमधला मेंबर आहे. अगदी चित्त्यासारखा दिसणारा, बिबट्यासारखा दिसणारा हा कॅट फॅमिलीमधला एक मेंबर आहे. द मायग्रेटरी पेसिस ॲडेड टू द ग्लोबल वाईल्ड लाईफ ॲग्रीमेंट इन्क्लुडिंग द असियन एलिफंट. आता या ठिकाणी ॲड कोण केले? इन्क्लुडिंग असियन एलिफंट, जग्वार आणि ग्रेट इंडियन बस्टर्ड. मग आपण ग्रेट इंडियन बस्टर्डबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे. बघितला नसेल तर नक्की बघा. आलं लक्षात. आणि ग्रेट इंडियन बस्टर्ड हा कोणत्या राज्याचा राज्यपक्षी आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे. आलं लक्षात. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते मला सांगायचं आहे. ओके. तर ग्रेट इंडियन बस्टर्ड हा कोणत्या राज्याचा राज्यपक्षी आहे. ओके. आता एलिफंट, जग्वार अँड ग्रेट इंडियन बस्टर्ड. आता पुढे मी तुम्हाला जी काही माहिती देणार आहे तर ती माहिती देत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय की अपेंडिसेस जे आहेत, आलं लक्षात, त्याच्यामध्ये अपेंडिक्स 1 आणि अपेंडिक्स 2मध्ये एकूण आपण जर बघितलं या COP 13मध्ये जर बघितलं साधारणतः 10 पेशीसला आपण इन्क्लूड केलेलं आहे. त्याच्यामध्ये अपेंडिक्स 1मध्ये जर बघितलं जवळपास 7 पेशीस आहेत. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे माहिती देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण अपेंडिक्स 1 आणि अपेंडिक्स 2 याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी अपेंडिक्स 1मध्ये 7 पेशीस आहेत आणि अपेंडिक्स 2मध्ये या ठिकाणी 3 पेशीस आहेत. कारण विचारलं जाऊ शकतं की अपेंडिक्स 1मध्ये कोणते पेशीस आहेत आणि अपेंडिक्स 2मध्ये कोणते पेशीस आहेत. आणि COP 13नुसार हा चर्चेचा विषय असल्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ही माहिती मी पुढे देणार आहे. ओके. आता गांधीनगरमध्ये जर बघितलं द 13 मीटिंग म्हणजे ही 13 नंबरची जी COP 13 म्हटलेलं आहे त्याला, आलं लक्षात. कॉन्फरन्स ऑफ पार्टी 13 म्हणजे ही जी कॉन्फरन्स आहे, आलं लक्षात, ही 13 नंबरची आहे CMAची. द 13 मीटिंग कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ऑफ द कन्व्हेन्शन ऑन दी कन्झर्वेशन अँड मायग्रेटरी पेशीस. आता या ठिकाणी स्थलांतरित पेशीचं संवर्धनाबद्दल या ठिकाणी CMS काम करत असतं. आलं लक्षात. आणि ती गांधीनगर इंडियामध्ये झालेली ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आता COP 13 या ठिकाणी जर बघितलं, COP 13 वॉज द फर्स्ट ऑफ दी सिरीज ऑफ इंटरनॅशनल नॅचरल रिलेटेड मीटिंग. आलं लक्षात. हे महत्त्वाचं आहे कारण ही फर्स्ट ऑफ दी सिरीज ऑफ इंटरनॅशनल नॅचरल रिलेटेड मीटिंग होती. आलं लक्षात. 2020मध्ये जर बघितलं विच विल द याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की बायोडायव्हर्सिटी कॉन्फरन्स ॲट दी एंड दिस. आलं लक्षात. हे या ठिकाणी लक्षात घ्यायसारखं अजून इथे काय. ओके. आता याच्यामध्ये महत्त्वाचा भाग जो आहे तो या ठिकाणी हा भाग महत्त्वाचा आहे. आलं लक्षात. आता CMS COP 13 वॉज द लार्जेस्ट इव्हर इन द हिस्ट्री. आलं लक्षात. ही लार्जेस्ट इव्हर द हिस्ट्री, इतिहासातलं या ठिकाणी जर बघितलं तर कन्व्हेन्शन विथ द 2550 पीपल्स अटेंडिंग. आलं लक्षात. हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे कारण 2550 पीपल अटेंडिंग इन्क्लुडिंग. आता जर बघितलं 263, आलं लक्षात. आता 263 जे आहेत डेलिगेट्स म्हणजे प्रतिनिधी, आलं लक्षात, रिप्रेझेंटिंग 82 पार्टीज. त्याच्यानंतर 11 डेलिगेट्स म्हणजे या ठिकाणी 11 प्रतिनिधी फ्रॉम 5 नॉन पार्टीज कंट्रीज म्हणजे ज्या पार्टीज याच्यामध्ये नाही आहेत. आलं लक्षात. म्हणजे 129 पार्टीमध्ये ज्या नाही आहेत. आलं लक्षात. इंडिया तर त्या 129मध्ये आहे
पण ज्या 5 नॉन पार्टीज आहेत त्यांनीसुद्धा COP20मध्ये सहभाग नोंदवलेला होता. आलं लक्षात. त्याचे प्रतिनिधीसुद्धा आलेले होते. 50 रिप्रेझेंटेटिव्स फॉर द युनायटेड नेशन एजन्सीज. जे युनायटेड नेशन एजन्सीजचे जे प्रतिनिधी आहेत ते 50 प्रतिनिधी आलेले होते. 70 रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द इंटरनॅशनल NGOज. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं काही जे NGOज आहेत, NGO संस्था ज्या आहेत, आलं लक्षात, ते NGOचे 70 प्रतिनिधी या ठिकाणी जगातील 70 प्रतिनिधी हे NGOचे या COP20ला हजर होते. आलं लक्षात. नंतर 127 रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ नॅशनल NGOज. म्हणजे आपल्या भारतातील ज्या काही NGOज आहेत, आलं लक्षात, राष्ट्रीय ज्या NGOज आहेत ते 127 रिप्रेझेंटेटिव्स म्हणजे 127 प्रतिनिधी हे त्या ठिकाणी हजर होते. म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं 2550 लोकांनी सहभाग नोंदवलेला होता. त्याच्यामध्ये 263 जे डेलिगेट्स आहेत, प्रतिनिधी आहेत, आलं लक्षात, ते रिप्रेझेंटिंग 82 पार्टीज. नंतर 11 डेलिगेट्स आहेत ते फ्रॉम 5 नॉन पार्टीज कंट्रीज. त्याच्यानंतर 50 रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत ते युनायटेड नेशन ऑफ एजन्सीचे आहेत आणि 70 प्रतिनिधी जे आहेत ते इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे NGOज आहेत त्याचे प्रतिनिधी आहेत. 127 जे आहेत ते या ठिकाणी भारतातले NGOज आहेत आणि 100 मेंबर जे आहेत बोथ ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल मीडियावाले आहेत. म्हणजे मीडियावालेसुद्धा 100 प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. म्हणजे त्याच्यावरून एक लक्षात घ्या, ही लार्जेस्ट इवर द हिस्ट्री. COP13 ही हिस्ट्रीमधली लार्जेस्ट कन्व्हेन्शन आहे, हे त्याच्यावरून लगेच समजून जात आहे. आता द न्यू पेसिस वेअर ॲडेड द CMS अपेंडिसेस. आलं लक्षात. म्हणजे हे जे परिशिष्ट आहे COP13चं जे परिशिष्ट आहे त्याच्यामध्ये 7 पेसिस ॲड केलेले आहेत. किती पेसिस ॲड केलेले आहेत? 7. मग आता एक लक्षात घ्या, इथे काय सांगितलेलं आहे की अपेंडिसेस. आलं लक्षात. म्हणजे या ठिकाणी आपण सरळ त्याला काय म्हणतो? परिशिष्ट. म्हणजे CMSचं जे परिशिष्ट आहे, आता CMSचं जे परिशिष्ट आहे, ओके, त्या परिशिष्टाचे 2 भाग पडतात, अपेंडिक्स 1 आणि अपेंडिक्स 2. आलं लक्षात. असे 2 भाग आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओके. मग अपेंडिक्स 1 म्हणजे त्याच्यामध्ये या परिशिष्टामधली पुरवणी 1 आणि पुरवणी 2 हे 2 भाग आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये जर बघितलं तर अतिशय संकटग्रस्त ज्या पेशीस आहेत त्या अपेंडिक्स 1मध्ये येतात. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी एकूण आपल्याला पुढे तर ती माहिती देणारच आहेत. मग त्याच्यामध्ये अपेंडिक्स 1 विच प्रोव्हाइड्स द स्ट्रिक्टेस्ट, आलं लक्षात, प्रोटेक्शन. आता यांना जर बघितलं आपल्याला खूप सारं प्रोटेक्शन ह्या ठिकाणी द्यावं लागेल, कारण हे एकदमच एंडेंजर्ड्स आहेत. आलं लक्षात. या पेशीस अगदी दुर्मिळ आहेत, नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशा पेशीसला आपण अपेंडिक्स 1मध्ये घेत असतो. आलं लक्षात. त्याच्यामध्ये जर बघितलं द असियन एलिफंट आहे, जगवार आहे, ग्रेट इंडियन बस्टर्ड आहे. आणि ग्रेट इंडियन बस्टर्ड जे आहे ते आपलं राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ओके. त्याच्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे, बघितला नसेल तर बघून घ्या. ओके. एलिफंट, जगवार, ग्रेट इंडियन बस्टर्ड, बेंगॉल फ्लोरिकन, लिटल बस्टर्ड, नंतर अँटीफोडियन, अल्बेट्रॉस अँड ओसेनिक व्हाईट टिप शार्क. आलं लक्षात. हे आपल्याला पाहायला मिळतात. आता बघितलं ना तर याच्यामध्ये हे अपेंडिक्स 1मधले एकूण किती पेसीस ॲड केलेले आहेत? 7 पेसीस. आलं लक्षात. 7 पेसीस अपेंडिक्स 1मध्ये ॲड केलेले आहेत. मग अपेंडिक्स 1मध्ये सगळ्यात महत्त्वाचं कोण आहे तर द असियन एलिफंट, जगवार, ग्रेट इंडियन बस्टर्ड हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं द युरियल. आलं. आता अपेंडिक्स 2 आलं लक्षात, पुरवणी 2मध्ये आपल्याला जायचं आहे. द युरियल म्हणजे ह्या ठिकाणी द युरियल 1, नंतर स्मूथ हॅमर हेड शार्क आणि त्याच्यानंतर 3 नंबरचा जो आहे टॉप शार्क वेअर द लिस्ट. म्हणजे 3 जे आहेत अपेंडिक्स 2मध्ये आहेत. आलं लक्षात.
जास्तीत जास्त संकटग्रस्त जे पेशीस आहेत ते अपेंडिक्स 1मध्ये असतात आणि जे कमी संकटग्रस्त आहेत ते अपेंडिक्स 2मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न होऊ शकतो आहे, कारण अपेंडिक्स 1मध्ये कोणत्या प्राण्यांचा सहभाग नोंदवला गेला आणि अपेंडिक्स 2मध्ये कोणत्या प्राण्यांचा सहभाग नोंदवला गेलेला आहे, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आलं लक्षात. त्याच्यानंतर जर बघितलं, आता आपल्याला अजून काही ज्या गोष्टी पाहिजे आहेत, आलं लक्षात. 7 मायग्रेटरी चॅम्पियन. आता 7 मायग्रेटरी चॅम्पियन जे आहे याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर पुढे काय पाहायला मिळतं आहे आपल्याला, की द चॅम्पियन प्रोग्राम जर्मनी, इंडिया, इटली, मोनॅको, नॉर्वे, द युरोपियन कमिशन अँड दी इन्व्हायरमेंटल एजन्सीज, अबुधाबी, वेअर द नॉलेजेस फॉर देअर जनरस. आलं लक्षात. कॉन्ट्रीब्युशन आहे. ओके. आता महत्त्वाचं काय आहे ते आपण बघूया. आता बघा, आसियन मायग्रेटरी बर्ड फ्लायवे. आलं लक्षात. आसियन मायग्रेटरी बर्ड फ्लायवे याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आता आसियन मायग्रेटरी बर्ड फ्लायवे हे काय आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आता बघा, हा जो फ्लायवे आहे तर ह्या ठिकाणी वन कॉन्टिनंट टू अनदर कॉन्टिनंट ह्या ठिकाणी ज्या पेशीत जात असतात त्यांच्याबद्दल या फ्लायवेविषयी आपण माहिती घेणार आहोत. आता बघा, या ठिकाणी जर बघितलं, ह्या भागाकडून ह्या भागाकडे म्हणजे आता इंडियाकडे येणारे जे रूट आहे तर हा रूट आपल्याला पाहायला मिळतो आहे. ओके. म्हणजे सरळ सरळ ह्या ठिकाणी आर्टिक ओशन टू इंडियन ओशन. आलं लक्षात. इथपर्यंत पक्षी या ठिकाणी येत असतात. आलं लक्षात. आता ह्या ठिकाणी हा जो भाग आहे तर वेस्ट पॅसिफिक फ्लायवे आहे. आलं लक्षात. आणि हा सेंट्रल आसियन इंडियन फ्लायवे आहे. हा सेंट्रल इंडियन आसियन फ्लायवे आहे. आणि हा जर बघितला तर आपल्याला वेस्ट पॅसिफिक फ्लायवे आहे. आलं लक्षात. हे या नकाशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून ह्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो अपेंडिक्स 1, अपेंडिक्स 2 जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच आसियन मायग्रेटरी बर्ड फ्लायवेसुद्धा आहे. आता हे काही पक्षी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओके. मग लेसर फ्लेमिंगो. आलं लक्षात. यांचं जे हा रूट आहे. आलं लक्षात. खूप जास्त उंचीवरून हे पक्षी उडत असतात. आणि ह्या ठिकाणी जर बघितलं, काही पक्षी जवळपास 8-8, 10-10 हजार मीटर उंचीवरून या ठिकाणी वन कॉन्टिनंट टू अनदर कॉन्टिनंटला येत असतात. आलं लक्षात. मग जर सेंट्रल आसियन इंडियन फ्लायवे or Central Asian South Asian flyway is a flyway covering a large continental area. म्हणजे ह्या फ्लायवेने खूप मोठे कॉन्टिनेंटल एरिया एक्वायर केलेला आहे. बरोबर. आता त्याच्यानंतर सांगायचं झालं, युरेशिया बिटवीन द आर्टिक ओशन अँड द इंडियन ओशन. म्हणजे ह्या ठिकाणी आर्टिक ओशन टू इंडियन ओशन अशा पद्धतीने एवढा मोठा एरिया यांनी एक्वायर केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर जर सांगायचं झालं, द असोसिएटेड आयलँड चेन. आलं लक्षात. आयलँड चेन. मग हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. हे मायग्रेटरी रूट जे आहेत, आलं लक्षात. वेस्टर्न बर्ड मोस्ट विच द एक्सटेंड फॉर द नॉर्थन मोस्ट. आलं लक्षात. ब्रीडिंग ग्राउंड इन द सायबेरिया. आता सायबेरिया टू साऊथर्न मोस्ट नॉन ब्रीडिंग वेदरिंग ग्राउंड वेस्ट आशिया इंडिया. म्हणजे आपल्याला सरळ सरळ याच्यातून एक लक्षात येतं आहे की हिवाळ्यामध्ये जर बघितलं, साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये जर बघितलं, आलं लक्षात, तर ह्या सायबेरियन जर बघितलं, या आपल्या भारताकडे पक्षी येत असतात. आता जर बघितलं, भारतामध्ये भरतपूर पक्षी अभयारण्य आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आत्ता सध्या रामसरमध्ये मी तुम्हाला एका शहराबद्दल माहिती दिली, म्हणजे एका अभयारण्याबद्दल माहिती दिली, ते म्हणजे नांदूर मधमेश्वर. आणि नांदूर मधमेश्वर कोणत्या नदी खोऱ्यात आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे. कारण रामसर कन्व्हेन्शन जे आहे त्याच्यामध्ये ज्या 10 साईट ॲड केल्या त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते ही माहिती दिलेली आहे. मग नांदूर मधमेश्वरमध्ये सुद्धा या ठिकाणी हे पक्षी सायबेरियन बर्ड जे आहेत हे येत असतात. आलं लक्षात. नंतर लेसर फ्लेमिंगोज वगैरे जे आहेत हे नांदूर मधमेश्वरला येतात. आलं लक्षात. म्हणजे हा फार मोठा रूट आहे. आलं लक्षात. तर साधारणतः
हे पक्षी जे आहेत तर त्या नांदूर मधमेश्वरमध्ये येतात आणि त्याचंसुद्धा या साईटमध्ये ॲड करण्यात आलेलं आहे. ओके. मग त्याच्यानंतर वेस्ट आशिया, इंडिया, मालदीव अँड ब्रिटिश इंडियन ओशन. आलं लक्षात. मग ही माहिती तुम्ही त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. आलं लक्षात. द फ्लायवे कवर 30 कंट्रीज. आलं लक्षात. जवळपास या फ्लायवेने जवळपास किती कंट्रीज कवर केलेल्या आहेत, तर 30 कंट्री कवर केलेल्या आहेत. ऑफ द नॉर्थन, सेंट्रल अँड साऊथ आशिया अँड ट्रान्स कॉजेस. आलं लक्षात. द नॉर्थन कॅचमेंट एरिया ऑफ द CF. ओके. मग याच्यामध्ये जर बघितलं त्याच्यात काय सांगण्यात आलेलं आहे, रशिया फेडरेशन टू 16. आलं. रशिया फेडरेशन टू 16 द 30 कंट्रीज. आलं लक्षात. मग त्याच्यामध्ये जर बघितलं अफगाणिस्तान असेल, अर्मेनिया असेल, अझरबैजान असेल, नंतर बहरीन असेल, चायना असेल, पीपल्स रिपब्लिकन ऑफ असेल, नंतर जॉर्जिया असेल, इराण असेल, रिपब्लिक ऑफ कझाकिस्तान असेल, मंगोलिया असेल, पाकिस्तान असेल, रशिया फेडरेशन असेल, सौदी अरेबिया असेल, श्रीलंका असेल, ताजिकिस्तान असेल, तुर्कमेनिस्तान असेल, युनायटेड अरब इमिरेट्स असतील, युनायटेड किंगडम्स असतील. आलं लक्षात. चौगस आयलँड असेल अँड उझबेकिस्तान असेल. आलं लक्षात. हे सगळं ह्या ठिकाणी ह्या फ्लायवेमध्ये कवर केलेल्या कंट्रीज आहेत. जवळपास 30 कंट्रीज आणि रशियन फेडरेशन वगैरे जे आहे हे सगळं या भागामध्ये कवर करण्यात आलेलं आहे. म्हणजे आपल्याला हे सुद्धा परीक्षेच्या आशियन फ्लायवेमध्ये किती कंट्रीज आहेत. आलं लक्षात. किती कंट्रीजने कवर केलेले आहे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि त्याच्यानंतर रशिया फेडरेशनमधले किती आहेत, 16 आहेत. ओके. आणि तसंच द रिमेनिंग कंट्रीज इन द सेंट्रल आशिया फ्लायवे. मग याच्यामध्ये बांगलादेश, भूतान, इंडिया, इराक, कुवेत, कर्गिस्तान, नंतर मालदीव, म्यानमार, नेपाळ, ओमान, कतार अँड येमन. आलं लक्षात. हे त्या ठिकाणी आहेत. मग ह्या ठिकाणी परीक्षेसाठी महत्त्वाचं काय असेल की पहिले CMS ही कुठं भरली. आलं लक्षात. नंतर ती कितवी COP 13 पार्टीज. आलं लक्षात. COP 13 म्हणून ओळखले गेले. CMSचा फुल फॉर्म काय आहे, कन्व्हेन्शन मायग्रेटरी बर्ड कन्व्हेन्शन ऑन मायग्रेटरी पेसीस. ओके. ते एक महत्त्वाचं आहे. नंतर त्याची स्थापना कधी झाली आणि त्याचं मुख्यालय कुठे आहे. ओके. आणि अजून सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये आसियन फ्लायवे काय आहे आणि CMSचा उद्देश काय आहे. आलं लक्षात. आणि आसियन फ्लायवेमध्ये किती कंट्रीज येतात. बरोबर. हे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. आणि त्याच्यानंतर जर बघितलं याच्यामध्ये CMSमध्ये ॲम्बेसेडर्स सुद्धा या ठिकाणी नेमण्यात आलेले आहेत. आलं. ॲम्बेसेडर्स फॉर मायग्रेटरी पेसीस. ओके. मग त्याच्यामध्ये जर बघितलं ते जे ॲम्बेसेडर आहेत तर ॲम्बेसेडरमध्ये आपल्या देशातील या ठिकाणी कुणाची रणदीप हुड्डा. आलं लक्षात. रणदीप हुड्डा जो आहे तो रणदीप हुड्डा हा आपला एक ॲक्टर आहे. आलं लक्षात. आणि त्याचं ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नेमणूक केलेली आहे. आणि त्याच्याबरोबर अजून 3 ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. आलं लक्षात. मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर 3मध्ये आपला ॲक्टर रणदीप हुड्डा जो आहे, नंतर आयन रेडमॉन्ड आहे आणि त्याच्यानंतर साचा डेन्स आहे. आलं लक्षात. हे 3 या ठिकाणी ब्रँड ॲम्बेसेडर या ठिकाणी आहेत. ओके. प्रश्न विचारला जाईल की CMSमध्ये ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची ॲक्वेटिक. ओके. तर तो रणदीप हुड्डा. तर हा कोण आहे, एक ॲक्टर आहे. बरोबर. मग ती माहिती घेऊन घेणं गरजेचं आहे. जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो.